आता 11 पानावर आपण आलेलो आहोत. कुठल्या पानावर आलो? 11 पानावर. आणि तत्वम पदार्थ शोधन या गोष्टीचा आपण विचार करणार आहोत. कशाचा विचार करणार आहोत? तत्वम पदार्थ शोधनम. तत्वमसी महावाक्यातील तत्पद वाच्यार्थाने ईश्वराचे बोधक आहे आणि लक्षार्थाने ब्रह्माचे बोधक आहे. बरोबर आहे. आता वाच्यार्थ आणि लक्षार्थ म्हणजे काय? तर्कसंग्रह झालेला आहे ना तुमचा? हो ना, यांचा नाही झालेला आहे ना. शब्द उच्चारल्यानंतर ताबडतोब तुम्हाला ज्या अर्थाचा बोध होतो त्याला वाच्यार्थ म्हणायचं. काय काय शब्द उच्चारल्याबरोबर तुम्हाला ज्या अर्थाचा बोध होतो त्याला काय म्हणायचं? आणि ज्या वेळेला वाच्यार्थ संभवत नाही, बरोबर आहे, पण वक्ता प्रमाण आहे, पण तो जो बोलतोय तो वाच्यार्थामध्ये अर्थ लागत नाही, मग त्यावेळेला काय करायचं? ओढायचं आणि वाच्यार्थाशी संबंधित असलेल्या अर्थाला घ्यायचं. त्याला काय म्हणतात? लक्षार्थ. बरोबर आहे. तेव्हा तत् म्हणजे काय? ईश्वर, देव. असं केलं का अर्थ काय होतोय? देव, ईश्वर हा झाला वाच्यार्थ. बरोबर आहे ना. पण ईश्वर म्हणजे काय? मायेमध्ये पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब. काय? मायेमध्ये पडलेले ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब. बरोबर आहे. माया कशी आहे? मिथ्या आहे. मग ईश्वरही कसा झाला? मिथ्या झाला. मग राहिलं काय? ब्रह्मचैतन्य. तो झाला लक्षार्थ. काय? याच्यासाठी तर्कसंग्रहामध्ये उदाहरण सांगितलं. गंगायाम घोष. काय गंगायाम घोष म्हटलं? गंगेवर काय गवळ्याचं घर आहे. बरोबर. गंगाचा अर्थ काय? वाच्यार्थ काय? नदी प्रवाह. त्याच्यावर घर हा अर्थ बनतो का? नाही. तर गंगायाम घोष, गंगेवर गवळ्याचं घर आहे हा अर्थ बनतो का? नाही अर्थ बनत. बरोबर ना. मग गंगा या नदी प्रवाहाचा संबंध कोणाशी आहे? किनाऱ्याशी आहे ना. मग अर्थ काय करतात? गवळ्याचं घर आहे. हे झालं अर्थ झाला का? इथे अर्थ लागतो की नाही? किनाऱ्यावर घर असू शकतं का? नाही. पण गंगेवर घर याला म्हणतात लक्षार्थ. ज्या वेळेला वाच्यार्थ बनत नाही त्यावेळेला त्याला ओढून वाच्यार्थाशी संबंधित असणाऱ्या दुसऱ्या वस्तूचा अर्थ केला जातो. त्याला काय म्हणायचं? लक्षार्थ म्हणायचं. तत्पदाचा वाच्यार्थ काय? ईश्वर. ईश्वर काय? मायेमध्ये ब्रह्माचं पडलेलं प्रतिबिंब आहे. माया. मग ईश्वर राहिलं कोण? तो लक्षार्थ. कशाचा? तत्पदाचा. बरोबर आहे ना. आता असं करा, वर काय लिहा? तत्. काय शब्द कोणता लिहा? त्याच्यानंतर उलटी व्ही काढा. व्ही शब्द असा 2 बाण करा. काढलं. पहिल्या बाणाच्या खाली लिहा. काय लिहा? वाच्य कोण? ईश्वर.
बरोबर आहे. या वाच्या अर्थापासून दुसऱ्या बाणापर्यंत बाण करा संबंध, आणि लक्षार्थ तिथे लिहा लक्ष दुसऱ्या बाणामध्ये, ब्रह्म लिहा. झालं, समजलं. दोन अर्थ झाले. एका शब्दाचे दोन अर्थ, एक वाच्यार्थ आणि दुसरा लक्षार्थ. वाच्यार्थ संबंध नसेल त्याला ओढून ताणून लक्षार्थाकडे आणलं जातं. तत्पदाचा वाच्यार्थ काय? ईश्वर. ईश्वर कोण आहे? मायेमध्ये पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब आहे. माया, ईश्वर. ईश्वर मिथ्या मानला जातो. कशामध्ये? वेदांतामध्ये. तुम्हाला नाही पटणार, वारकऱ्यांना पटणार नाही. ईश्वर मिथ्या कसं? आम्ही ब्रह्मचैतन्याला, निर्गुण निराकार जो ब्रह्मचैतन्य आहे यालाच महत्त्व देत असतो. त्याच्यामुळे तो लक्षार्थ आहे ना. ज्यांना उच्च ज्ञान संभवत नाही, डोक्यावरून जातं, त्यांच्यासाठी प्रतिमा उभा केल्या जातात, मूर्ती उभ्या केल्या जातात. हाच तो ईश्वर आहे. ह्याला बघा, सगळं काही तुम्हाला मिळून जाईल. बरोबर आहे. पण जे परमार्थामध्ये परम अर्थ, खराखुरा अर्थ, परम सत्याला जाणण्याची इच्छा करतात, ते एवढ्यावर संतुष्ट होत नाही. त्यांना खरा कोण आहे, जसा आहे तसा आम्हाला ते परमात्मा सांगा. तर त्याला सांगितलं जातं, न तत्र चक्षुर गच्छति न वाग गच्छति न विद्मो न विद्मो न विजानीमः. तिथे चक्षु जात नाही, वाणी जात नाही. बरोबर आहे. त्याला आम्ही जाणत नाही, सामान्य रूपाने जाणत नाही, विशेष रूपाने जाणत नाही. इथे काय सांगितलं जातं? ब्रह्म निर्गुण आणि निराकार आहे असं सांगितलं जातं. बरोबर आहे. मग ते ब्रह्म आहे. आणि सगुण ब्रह्म पंढरीचा राणा पांडुरंग, समचरण विटेवरी कर्कटावरी. बरोबर आहे ना. हे सगळं समजतं का नाही? पण ते ब्रह्म नाही समजत. बरोबर आहे. आता तत्वमसी महावाक्यातील तत्पद वाच्यार्थाने ईश्वराचे बोधक आहे आणि लक्षार्थाने ब्रह्माचे बोधक आहे. हे झालं तत्पदाचा अर्थ झाला. आता त्वमपद हे वाच्यार्थाने जीवाचे व लक्षार्थाने कूटस्थाचे बोधक आहे. काय त्वमपद? काय? जीवाचे आणि लक्षार्थाने बोधक आहे. बरोबर आहे. दोन ठिकाणी झाले. तत्पदाचा वाच्यार्थ लक्षार्थ, त्वमपदाचा वाच्यार्थ लक्षार्थ. बरोबर आहे. कूटस्थ आहे. तो एकत्व निश्चय समजण्याकरता तत् आणि त्वम या दोन पदाच्या वाच्यार्थ आणि लक्षार्थाचे यथार्थ ज्ञान होणे आवश्यक आहे. असे ज्ञान झाल्यानंतर आचार्यद्वारा कुठल्या वाक्याने तत् त्वम अशी ह्या महावाक्याच्या प्रथम श्रवणाबरोबर जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान उत्पन्न होते. कसं? अभिनय कसा करायचा? तत् त्वमसी म्हणतो काय? ते ब्रह्मतत्व तू आहेस. त्याच्यावर उत्तर काय कहणार? अहम ब्रह्मास्मि, मी ब्रह्म आहे. बरोबर आहे ना. पहिला तत्त्वम असी या महावाक्य, याला महावाक्य म्हणतात. महावाक्य म्हटलं महान अर्थ देणारं वाक्य. महान अर्थ म्हटलं काय? जीव आणि ब्रह्माचं ऐक्य करणारं वाक्य. प्रथम श्रवणाबरोबर जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान उत्पन्न होते. म्हणून तत्वम पदार्थ शोधनच जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाला अत्यंत अंतरंग साधन आहे. अधोरेखा करा.
जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाच्या अगदी जवळचं कुठलं साधन आहे? तत्वम पदार्थ शोधन. तत्वम पदार्थ शोधनच जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाला अत्यंत अंतरंग साधन आहे. आणि कोण नाहीत? हे तिन्ही नाहीत. कशाला? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाला अत्यंत अंतरंग साधन तीन नाहीत. तत्वम पदार्थ शोधन हेच अंतरंग साधन आहे. श्रवण मनन निध्यासन ही तिन्ही नाहीत. या तिन्हीचा उपयोग काय होतो? महावाक्य श्रवणानंतर जे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान उत्पन्न होते त्याविषयी उत्पन्न होणारे जे संशय विपर्यय त्याचा नाश करण्यात आहे. श्रवण मनन निधिध्यासन या तिन्ही वाक्याचा उपयोग काय? महावाक्याचं श्रवण झालं. महावाक्य कोणतं? तत्वम असे वर लिहा. श्रवणानंतर जे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान उत्पन्न होते. महावाक्य श्रवणानंतर जे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान उत्पन्न होते त्याविषयी उत्पन्न होणारे जे संशय विपर्यय त्याचा नाश करण्यात आहे. कोणाचं? श्रवण मनन निधिध्यासन याचा उपयोग काय? तत्वमसी वाक्य ऐकल्यानंतर जे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान उत्पन्न होते त्याविषयी जो काही संशय असेल, जे त्याविषयी जो विपर्याय असेल त्याचा नाश करण्यात आहे. नकाशा नंबर 3 पहा. आता 20 नंबरमध्ये असंभावना व विपरीत भावना यांचे लक्षण. या सगळ्या गोष्टी पारिभाषिक आहेत आणि ह्या भक्ती संप्रदायामध्ये याचं कुठे वर्णन येत नाही. भक्ती संप्रदायामध्ये नाम आणि रूप याच्याशिवाय दुसरं कशालाही महत्त्व नाही आहे. बरोबर आहे. पण ज्ञान संप्रदायामध्ये या सगळ्या परिभाषा समजून घ्याव्या लागतात. असंभावना आणि विपरीत भावना यांचे लक्षण. असंभावना म्हणजे संशय आहे. असंभावना म्हटलं नाही होणार. त्याने सांगितलं हे होईल, तो म्हणते नाही होणार. कसं होईल? याला काय म्हणतात? संशय. बरोबर आहे. संशय कशाविषयी? जीव ब्रह्म ऐक्याविषयी. बरोबर आहे. जीव ब्रह्म ऐक्य कोणी सांगितलं? महावाक्याने. तर अर्थ का? असंभावनाचा अर्थ काय झाला? महावाक्याने सांगितलेल्या जीव ब्रह्म ऐक्याविषयी जो संशय त्याला काय म्हणतात? भावना म्हणतात. असंभावना म्हणजे काय? महावाक्याने सांगितलेल्या जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाविषयी संशय कसं होईल, काय होईल, हे जे मनामध्ये येतात त्याला काय म्हणतात? असंभावना म्हणतात. जो संशय येतो त्याला असंभावना म्हणतात. आता असंभावना किती प्रकारची आहे? 2 प्रकारचे. लिहा उलटी व्ही करून लिहा. असंभावनावर लिहा. असंभावना एक प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना. व्हीच्या खाली 2 ब्रांड करून लिहा. काय असंभावना कशी होते? प्रमाण नाही आहे आणि विषयच नाही आहे. प्रमेय म्हणजे विषय. प्रमाण म्हणजे ज्याने विषय समजतो त्याला प्रमाण म्हणतात. प्रमाण असंभावना आणि प्रमेय असंभावना. आता प्रमाणाची असंभावना सांगतात. कशाची असंभावना सांगतात? प्रमाण असंभावना. प्रमाण जी वेदवाक्ये आहे ना, जीव ब्रह्म ऐक्याला प्रमाण कोण? वेदवाक्य ना. प्रमाण जी वेदवाक्ये ती जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादक आहेत किंवा कर्म उपासना प्रतिपादक आहेत असा जो संशय त्याला प्रमाण असंभावना म्हणावी. ती कशाने होते? श्रवणाने निवृत्त होते.
आता संशय काय निर्माण होतोय, कोणाविषयी निर्माण होतोय, संशय कोणाविषयी निर्माण होतोय बोललं पाहिजे. वेदवाक्याविषयी. वेदवाक्य काय सांगतात, तर ही वेदवाक्य संशयाची एक कोटी काय, ही जीव ब्रह्म ऐक्यता प्रतिपादन. दुसरी कोटी काय, नाही कर्माचे प्रतिपादक वाक्य आहे. झालं का संशय. याला काय म्हणतात, कोणी काही म्हटलं की त्याला विरोधी असं दुसरं सांगणं, तेव्हा संशय निर्माण होतो. आज मी तिकडे माजलगावला जाऊ का, ते एकाने सांगितलं, तू सांगितलं जा. नारायणने सांगितलं नका जाऊ, तिकडे बंद आहे. झाला संशय झाला. जायचं का नाही जायचं, कसं करायचं, जायचं का नाही जायचं. पहिला निश्चय होता ना माजलगावला जायचं, तर माजलगावात जाऊन या, आमचा पाठ नाही झाला तरी चालेल. याने सांगितलं. याने काय सांगितलं, नाही पाठ झाला पाहिजे, कारण आज तिकडे बंद आहे, माजलगाव बंद आहे, तुम्ही जाऊ नका. संशय झाला की नाही, जायचं का नाही जायचं. बरोबर आहे. तर प्रमाण जी वेदवाक्ये ती जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादक आहेत किंवा कर्म उपासना प्रतिपादक आहेत. कर्मान किंवा भक्तीची प्रतिपादक आहेत. असा जो संशय प्रमाण असंभावना मानावी. ती कशाने, प्रमाणाची असंभावना कशाने निर्माण होते, श्रवणाने. वेदवाक्यांचं श्रवण केल्यानंतर ती निवृत्त होते. काय, ही वेदवाक्य ही जीव ब्रह्माचं ऐक्य सांगणारी आहेत का, की कर्म आणि उपासना सांगणारी आहे. तो आत्मा रेवा द्रष्टव्या श्रोतव्य मंतव्य निरिध्यासितव्य. आता हे समजायला व्याकरण शिकावं लागेल की नाही, लागेल ना. कठीण वाटतंय पण शिकावं लागेल ना. मग प्रमेय असंभावना, जीव ब्रह्माचा अभेद हे वेदांत शास्त्राचे मुख्य प्रमेय आहे. प्रमेय म्हणजे विषय, सिद्धांत. वेदांत शास्त्राचा सिद्धांत काय आहे, जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत, अभेद आहे. हे वेदांत शास्त्राचे मुख्य प्रमेय म्हणजे सिद्धांत आहे. जीव ब्रह्माचं ऐक्य सांगितलं ना, तर हे जीव ब्रह्माचं ऐक्य सत्य आहे का असत्य आहे, संशय काय. बरोबर आहे. जीव ब्रह्माचा अभेद सत्य आहे की भेद सत्य आहे, असा जो संशय, त्यास प्रमेय असंभावना म्हणतात. ती मननाने निवृत्त होते. झालं का, काय झालं, जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे की जीव ब्रह्माचा अभेद सत्य आहे. बरोबर आहे. ह्याला काय म्हणतात, प्रमेय. प्रमेय म्हटलं विषय. विषय म्हणजे सिद्धांत आहे. क्या, जीव ब्रह्माचे ऐक्य जो वेद सांगतो हे खरं आहे की खोटं आहे. जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे की जीव ब्रह्माचा अभेद सत्य आहे, असा जो संशय येतो याला काय म्हटलं जात आहे, प्रमेय असंभावना. कशाने निवृत्त होते, मननाने भाव निवृत्त होते. 9 वाजेपर्यंत. विपरीत भावना, 3 गोष्ट. बरोबर आहे. असंभावना, असंभावना आणि विपरीत भावना दोनांना समजून घ्यायचं. असंभावनेला समजून घेतलं का. असंभावना किती प्रकारची, कुठली, प्रमाण असंभावना आणि प्रमेय असंभावना. प्रमाण असंभावना कशाने निवृत्त होते, प्रमेय असंभावना कशाने निवृत्त होते, मनाने निवृत्त होते. बरोबर आहे.
आता प्रमाण असंभावना म्हणजे काय? जे वेद वाक्य आहे हा, ते जीव ब्रह्माइक्याचं प्रतिपादन करणारे आहेत की कर्म उपासनेचं प्रतिपादन? कर्म उपासनेचे प्रतिपादन करणारे. हे काय आहे? संशय. कशाचा? प्रमाणाचा. वेद प्रमाण आहे ना. तर वेद, जो प्रमाण वेद आहे तो कर्माला सांगतोय का जीव ब्रह्म ऐक्याला सांगतो? है ना. याला काय म्हटलं? असंभाव आहे ना. वेद वाक्य कर्माचाच प्रतिपादक आहे. ज्ञानाचा प्रतिपादक कसं असेल? जीव ब्रह्म ऐक्याचा प्रतिपादक कसं असेल? आणि कर्म भेद असलं तरच होतं. आणि वेद कर्माचा प्रतिपादक आहे. कर्म भेद असलं तरच होईल. म्हणून ज्ञानाचा प्रतिपादक नाही. संशय काय? वेद वाक्य जी प्रमाण आहेत ते कर्माचे प्रतिपादक आहेत की जीव ब्रह्म ऐक्याचे प्रतिपादक आहे? हा संशय. याला काय म्हणतात? कोण? वेदाविषयी, वेद जे प्रमाण मानले त्याच्याविषयी जो संशय आहे त्याला काय म्हणतात? प्रमाण असंभावना. आता प्रमेय असंभावना मतलब विषय, प्रमाणाचा विषय किंवा सिद्धांत जो आहे तो कशाचा? जीव ब्रह्म ऐक्य. बरोबर आहे. जीव ब्रह्माचं ऐक्य, जे जीव ब्रह्माचं ऐक्य सांगतो, तर जीव ब्रह्माचा अभेद सत्य आहे की जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे हे सांगा. याला काय म्हणतात? असंभावना. ही कशाने निवृत्त होईल? मननाने. बरोबर आहे. आता शेवटलं काय आलं? विपरीत भावना. अनेक जन्माच्या संस्काराने देहादिकाचे ठिकाणी जसा सत्यत्व निश्चय, तसा जीव ब्रह्माच्या भेदविषयी सत्यत्व निश्चय हा असतोच. त्या विपरीत सत्यत्व निश्चयास विपरीत भावना म्हणतात. काय? जन्म तुम्हाला एक जन्म हा जन्म नाही आहे. अनेक कोटी जन्मामधून तुम्ही गेलेले आहेत. अनेक जन्माच्या संस्काराने देहादिकाच्या ठिकाणी सत्यत्व निश्चय झाल्यानं देह सत्य आहे, इंद्रिय सत्य आहे, मन सत्य आहे, बुद्धी सत्य आहे, हे जग सत्य आहे हा निश्चय झाला आहे की नाही? कशामुळे? अनेक जन्माच्या संस्काराने. तशाच तऱ्हेने जीव आणि ब्रह्म भिन्न आहे. याच्याविषयी क्या सत्यत्व भावना निर्माण झालेली आहे. कशा कशाविषयी सत्यत्व भावना निर्माण झालेली आहे? देह, इंद्रिय, मन, बुद्धी आणि हा संसार सत्य आहे असा निश्चय झालेला आहे. तशाच तऱ्हेने जीव आणि ब्रह्म हे भिन्न आहे अशा तऱ्हेने निश्चय झालेला आहे. बरोबर आहे का? अनेक जन्मामध्ये तेच ऐकन. खापर पंजाने तेच ऐकवलं, पंजाने तेच ऐकवलं, आज्याने तेच ऐकवलं, वडिलांनी तेच ऐकवलं, तर त्याच्याविषयी निश्चय होतो. निश्चय कसला? देहादी आणि संसार हा सत्य आहे. नंतर जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे. हा जो निश्चय झालेला आहे यालाच काय म्हणतात? विपरीत भावना. कशा? ज्ञानकांडामध्ये या सत्यत्व निश्चयाला विपरीत भावना. सत्यत्व निश्चय कोणाचा? देहादी इंद्रियादी सगळे सत्य आहेत, संसार सत्य आहे हा पहिला निश्चय. दुसरा निश्चय जीव आणि ब्रह्मामध्ये भेद आहे हा निश्चय. हे दोन्ही निश्चय काय झालेले असतात? कशामधून? अनेक जन्माच्या संस्काराने. बरोबर आहे. त्या विपरीत भावनेचा नाश कोण करतो? निधिध्यासनाने विपरीत भावनेचा नाश होतो. बरोबर आहे ना. आता किती झाले प्रकार? श्रवण, मनन, निधी. श्रवणाने प्रमाणाचा काय होत आहे? प्रमाण असंभावना. मननाने, निधिध्यासनाने विपरीत भावनेचा काय होतोय? निर्णय नाश होतोय. बरोबर आहे.
आताही असंभावना आणि विपरीत भावना हा विरोध करणारी आहे, प्रतिबंध करणारी आहेत. कोण? असंभावना काय? जीव ब्रह्माचं ऐक्याचं हा, वेद जीव ब्रह्माला प्रतिपादन करतो की कर्माला प्रतिपादन करतो? ही काय? प्रमाण असंभावना. आणि जीव ब्रह्माचं भेद सत्य आहे, जीव ब्रह्माचा अभेद सत्य आहे. ये प्रमेय असंभावना. विपरीत भावना काय? देहादी आणि संसार हे सत्य आहेत आणि जीव ब्रह्माचा भेद पण काय आहे? सत्य आहे. याला काय म्हणतात? विपरीत भावना म्हणतात. हे आता मग किती झाले? ते दोन मिळून एक मिळू असंभावना आणि दुसरी काय? विपरीत भावना. आता राहिले किती? दोन, असंभावना आणि विपरीत भावना. बरोबर आहे. हे विरोधी आहेत, विरोध करणारे, प्रतिबंध करणारे. कशाला? ज्ञानाचे फल जी परमानंद प्राप्ती, त्या फलप्राप्तीस प्रतिबंधक आहेत. बरोबर आहे. मुख्य काय आहे? मनुष्य कशासाठी प्रयत्न करत असतो? परमानंदाच्या प्राप्तीसाठी. पण परमानंदाचे शत्रू कोण? असंभावना. हे काय? शत्रू आहे. मग साध्याच्या प्राप्तीसाठी त्याचे प्रतिबंधक जो आहेत त्यांना मारून टाकलं पाहिजे की नाही? त्याच्याशिवाय जाताच येणार नाही ना. वाटमारे आहेत ना ते. कोण? हे कोण आहेत? कुठल्या वाटसरूचे? परमानंदाच्या प्राप्तीकडे जाणाऱ्या साधकाचे हे वाटमारे आहेत. कोण? मग त्यानं मारलं पाहिजे ना. तर मारायचं तर कशाने मारायचं? बरोबर आहे ना. असंभावना व विपरीत भावनाचे नाशक कोण? श्रवण, मनन, निधिध्यासनही आहेत. म्हणून प्रतिबंध नाश द्वारा श्रवणादी तिन्ही ज्ञानाश हेतू आहेत, साक्षात नाही. काय सांगितलं? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञाना श्रवण मनन निधिध्यासन हे कारण आहेत, हेतू आहेत. कसे? साक्षात नाही. साक्षात कोण? तत्वम पदार्थ शोधन. बरोबर आहे. आणि हे साक्षात नाही, परंपरेने. परंपरा काय? असंभावना आणि विपरीत भावनाचा नाश करून ज्ञान करून देणारे आहेत. पहिल्यांदा कोणाला मारतील? असंभावना आणि विपरीत भावनाला, प्रतिबंधाला नाश करून कुठपर्यंत जातील? ते तत्वम पदार्थ संशोधन. आणि तत्वम पदार्थ संशोधन झालं की काय? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान होईल.